सन्माननीय काँग्रेसचे नेते भाई जगताप, खासदार संजय दिना पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री रॉयमनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजयराव पिसाळ, माजी नगरसेविका मनीषा रहाटे, काँग्रेसच्या महिला अध्यक्षा इकडल्या ताजवंती शेट्टी, श्रीमती आशा अचन आणि या सुनील राऊत यांच्या सभेसाठी प्रचाराच्या जमलेले प्रचंड संख्येने जमलेले बंधू भगिनी आणि मातांनो, सभा प्रचंड आहे। परवा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले। शिवाजी पार्कला त्यांनी सभा घेतली। माझ्या माहितीप्रमाणे 1.25 लाख खुर्च्या त्या सभेसाठी लावण्यात आल्या। पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो, त्यांची सभा या सभेपेक्षा लहान होती। ही जी सुनील राऊतांची किंवा शिवसेनेची महाविकास आघाडीची एका गल्लीतली सभा आहे आणि प्रधानमंत्र्यांची सभा शिवतीर्थावर झाली, ती जर या सभेपेक्षा लहान असेल, याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्राचा निकाल काय आहे, महाराष्ट्राचं मन काय आहे, महाराष्ट्राचा कौल काय आहे, हे नरेंद्र मोदींना परवा समजलं। मोदी चले जाओ, अमित शहा चले जाओ, हा इशारा या राज्याची जनता मोदी आणि शहांना देताना दिसते। आज सकाळपासून मी महाराष्ट्रात 7 ते 8 सभा घेतल्या। सुरगाणा, ओझर, निफाड, उरण असं करत करत इथे पोचलो। महाराष्ट्रामध्ये एक तुफान आलेलं आहे, तुफान। हे तुफान सुरू झालं लोकसभेच्या निवडणुकीला, ते अजून संपलेलं नाही। लोक म्हणतात या राज्यात आता परिवर्तन होईल। मी म्हणतो परिवर्तन शब्द जो आहे तो बरा नाही, या राज्यातून गद्दारांना उखडून फेकणारं हे तुफान आहे। सुनील राऊतांचा विजय 100% त्याच्याविषयी माझ्या मनात काही शंका नाही। त्यांना किती मताधिक्य मिळेल वगैरे तुम्ही ठरवायचं आहे। पण तरीही काही लोकांची खुमखुमी जात नाही। त्यांच्या विरुद्ध एक तो उमेदवार मिळत नव्हता। बकरा मिळाला नाही, बकरी केली। आता बकरी आली म्हणून काय निवडणूक आयोगाने आपल्यावरती खटला दाखल केला। आता बकरी हा काय अनपार्लिमेंटरी शब्द आहे का? आपण म्हणतो बळीचा बकरा केला, आता बाई आली तर बकरी केली। महाराष्ट्रामध्ये असे अनेक ठिकाणी 40 गद्दार जिथे आहेत तिथे हे बकरे कापले जाणार आहेत। पण मगाशी मी म्हणालो ना, हारण्याची खुमखुमी काय जात नाही काही लोकांची। सुनील राऊतांना किंवा आम्हाला, विशेषतः मला त्रास देण्यासाठी ते कोण कोण आले? काल परवा गोविंदा येऊन नाचून गेला, हा नाचा आमचा पराभव करणार। हा गोविंदा त्यानंतर मुख्यमंत्री येऊन जाऊन आहेतच इथे।
आणि कोण आलं होतं? पोपट, सुपारीबाज, सन्माननीय राज ठाकरे येऊन गेले असं कळलं मला. 2 वेळा आले इथे. मी म्हणतो कशा करता आले ते इथे? 2दा आले. म्हणजे फडणवीसच्या आदेशाने आले, देवेंद्र फडणवीसच्या. येऊ द्या ना, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये निवडणुका होत असतात, एकमेकाच्या विरुद्ध उमेदवार आपण उभे करतो. पण इथे आले आणि महाराष्ट्रामध्ये अनेक विषय असताना बोलले कोणावर? तर राऊतांवर. सुनीलवर पण नाही, माझ्यावरच. माझा काय संबंध आहे? पण स्वप्नात दिसतो मी त्यांना. नरेंद्र मोदीला स्वप्नात संजय राऊत दिसतात, अमित शहाला स्वप्नात संजय राऊत दिसतात, राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना माझ्या नावानं झोप लागत नाही. ही निष्ठावंतांची ताकद आहे. राज ठाकरे असं म्हणाले इथे एक भिकारडा संपादक राहतो म्हणे. बरोबर आहे. नरेंद्र मोदीने हा महाराष्ट्र एवढा भिकारी केलेला आहे आणि त्या मोदीचे आपण पाय चाटताय. बाळासाहेब ठाकरेंनी नेमलेल्या संपादकाला तुम्ही भिकारडा म्हणता. हे तुमचं प्रेम बाळासाहेब ठाकरेंवरचं. बरं, ज्या सामनानं या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या अस्मितेची लढाई 35-40 वर्ष मी लढत राहिलो, तर तुमची जी पोटदुखी आहे ती मळमळ इथे तुम्ही बाहेर काढली. त्यांचं असं म्हणणं आहे मी ठाकरे आहे, मग आम्ही राऊत आहोत. ते सुद्धा बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेलेच आहोत आम्ही. ठाकरे आहात तर ठाकऱ्यांसारखे वागा. आपण ठाकरे आहात तर ठाकऱ्यांसारखे वागा. दिल्लीचे बूट चाटू नका, फडणवीसची पालखी वाहू नका या महाराष्ट्राच्या दुश्मनांची, अशी आपल्याला माझी नम्र विनंती आहे. परवा दुसऱ्या सभेमध्ये त्यांनी माझ्यासाठी खुर्ची ठेवली रिकामी. माझ्यासाठी खुर्ची, मला कारणच कळलं नाही. राज ठाकरेच्या सभेत माझ्यासाठी खुर्ची ठेवली समोर, सन्माननीय संजय राऊत वगैरे वगैरे. मी म्हटलं आता आपली सभा आहे, आपण त्यांच्यासाठी खाट ठेवूया. कारण 23 तारखेला आपण खाट टाकणारच आहोत. तुमची खुर्ची आमच्यासाठी, आमची खाट तुमच्यासाठी, खटाखट. काय अरे, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहोत. आम्ही आमच्या निष्ठा विकल्या नाहीत कधी. आम्ही आमचं इमान विकलं नाही कधी. आम्हाला ईडी अटक करून घेऊन गेली म्हणून आम्ही गांडूसारखे वागलो नाही. आमच्यावरही दबाव आले, पक्ष सोडा, उद्धव ठाकरेंना सोडा. आम्ही जाताना, ईडी घेऊन जाताना ज्या रुबाबात गेलो त्याच रुबाबात तुरुंगातून बाहेर आलो आम्ही. हा भगवा असा फडकवत आलो आम्ही असा आणि गेलो असा असा. तुम्हाला ईडीने एकदा बोलवलं, 2 वर्ष कोमात गेलात आणि आता भारतीय जनता पक्षाशी काय करताय? हे आपण ठाकरे आहात म्हणताय ना, म्हणून तुम्हाला मी हे नम्रपणे सांगू इच्छितो. उद्धव ठाकरेंनी संघर्ष सुरू केला ना. ज्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नरेंद्र मोदी आणि अमित शहा या 2 व्यापाऱ्यांनी
तोडली, फोडली, विकत घेतली, त्यांच्याविषयी जर राज ठाकरेंना ममत्व असेल, प्रेम असेल, तर आपण महाराष्ट्राच्या दुश्मनांशी दलाली करताय. जो महाराष्ट्र विकायला काढलेला आहे गौतम अडाणीला, राज ठाकरे मुंबईतल्या गौतम अडाणीवर बोलत नाहीत. ज्या पद्धतीनं मुंबई विकायला काढली आहे, मराठी माणसाला देशोधडीला लावण्याचं सुपाऱ्या घेतल्या, त्याच्यावर राज ठाकरे बोलत नाहीत. मराठी माणसाला, तरुणाला बेरोजगार केलं जात आहे, आमच्या नोकऱ्या गुजरातला पळवल्या जात आहेत, त्याच्यावर बोलत नाही. पण काय म्हणतायत, देवेंद्र फडणवीस या राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. देवेंद्र फडणवीस, ज्या देवेंद्र फडणवीसनं बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, तो फडणवीस मुख्यमंत्री झाला पाहिजे असं जर राज ठाकरे म्हणत असतील तर मला तुमची लाज वाटते. आपण ठाकरे आहात ना, आणि ज्यांनी बाळासाहेबांची शिवसेना फोडली आणि त्याचं फार कौतुक आहे त्याला, अशा फडणवीसची आपण ज्या पद्धतीनं ही लाचारी पत्करताय, हे ठाकरेंचं काम नाही. मग आम्ही राऊत बरे, लढेंगे, जितेंगे, संघर्ष करेंगे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसाठी छातीचा कोट करून तुरुंगाची, कायद्याची कसली पर्वा न करता आम्ही सगळे लढत आहोत. आम्हाला त्रास होत नाही, आम्हाला होतो. आमचं घर जप्त केलं, मी ज्या घरात राहतो ते काय संबंध नाही, तेवढंच प्रॉपर्टी आमची आहे, बाकी काय आहे. पण जाऊ दे, झक मारत गेली प्रॉपर्टी. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला एवढं दिलेलं आहे, अजून काय द्यायचं आहे. शिवसेना या 4 अक्षरांनी, जी 4 अक्षर आमच्या पाठीशी आहेत, शिवसेना, माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला 4 वेळा खासदार केलं, 4 वेळा खासदार केलं. दिल्लीमध्ये अभिमानाने जातो, लोक म्हणतात बाळासाहेब ठाकरे का टायगर आहे, वाघ आहे. त्याच्यापेक्षा आम्हाला काय ओळख पाहिजे आणि काय संपत्ती पाहिजे? हीच आमची संपत्ती आहे, हीच आमची प्रॉपर्टी आहे. की लोक आजही आम्हाला बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं ओळखतात. हा बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत शिवसैनिक आहे, आमच्यावरती गद्दारीचा आणि बेईमानीचा शिक्का नाही. आणि तुम्ही आम्हाला शिव्या घालण्यासाठी येतात. तुमच्या शिव्या हे आमच्यासाठी शौर्य आहे, पदक आहेत. तुम्ही गांडूगिरी केली, आम्ही केली नाही, हे देश पाहतोय, महाराष्ट्र पाहतोय. तर मीही सांगतो, बाळासाहेब ठाकरेंची जी भाषा आहे ना, ती माझ्या इतकी कोणी आत्मसात केली नाही. माझं अख्खं आयुष्य त्यांच्याबरोबर गेलं. माझ्या इतका जवळचा सहवास बाळासाहेबांचा कोणालाच लाभला नाही, आणि मी त्याबद्दल भाग्यवान समजतो. आणि म्हणून आमच्या रक्तामध्ये आहे, महाराष्ट्रावर, मराठी माणसावर जेव्हा जेव्हा अन्याय, अत्याचार होताना दिसेल, तेव्हा आम्हाला स्वस्थ बसता येणार नाही. बेईमानी, गद्दारी दिसेल, तिथे स्वस्थ बसता येणार नाही. आणि म्हणून एकनाथ शिंदेसारख्या बेईमान गद्दाराविरुद्ध आम्ही प्राणांची बाजी लावून उभे राहिलो आहोत. उद्याच्या निवडणुकीत ते हरणारच आहेत, मी तुम्हाला आत्ता सांगतो. 23 तारखेला निकाल लागल्यावर दुपारी 12 वाजता आपल्याला कळेल एकनाथ शिंदेचा खेळ खलास झालेला आहे. तुम्ही किती पैसे टाक, पैसे काय सांगताय? कुठले पैसे? आमचेच लुटलेले पैसे ना, चोरलेले पैसे. चाले 50-50 कोटीला आमदार विकत घेतात, 100-100 कोटीला खासदार विकत घेतात. याच्या पलीकडे तुमची ताकद काय? ताकद जी आहे शिवसेनेची, बाळासाहेब ठाकरेंची, उद्धव ठाकरेंची, ही समोर आहे. ही विकली जाणार नाही, ही विकली जाणार नाही, ही बेईमान होणार नाही. आमदार खासदार गेले असतील, पण ज्यांनी आमदार आणि खासदार बनवले, विजय केले, ही ताकद आहे ना शिवसेनेमध्ये अजून. मला आश्चर्य वाटतं,
या देशामधली न्याय व्यवस्था, या देशामधल्या सगळ्या घटनात्मक संस्था कशा विकल्या गेलेल्या आहेत पैशाला. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना 55 वर्षापूर्वी स्थापन झाली, बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केली. ती बाळासाहेबांच्या हयातीमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांच्या हातात सोपवली. आणि निवडणूक आयोग म्हणतो ही शिवसेना आता मिंधेची. शिवसेना स्थापन झाली तेव्हा या मिंधेचा जन्म झालेला नव्हता. शिवसेना स्थापन झाली तेव्हा या मिंधेचा जन्म झालेला नव्हता. शिवसेनेसाठी त्याच्या अंगावर एकही चरोटा उठलेला नाही. मी तुम्हाला सांगतो, अनेक शिवसैनिकांचे प्राण गेले, तुरुंगवास भोगला, रक्त सांडलं, तलवारीचे घाव झाले. एकनाथ शिंदेने दाखवावं, मी शिवसेनेसाठी एक दिवस तरी तुरुंगात गेलो आणि एखादा घाव झेलला. आणि हा म्हणतोय आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे शिलेदार आहोत. मोदीची आणि शहाची बूट चाटेगिरी हा काय बाळासाहेबांचा विचार? आमच्या डोळ्यासमोर आमची मुंबई लुटली जाते, त्या गौतम अडाणीच्या घशात घातली जाते, हा बाळासाहेबांचा विचार आहे? गुजरातला चाललंय सगळं. गुजरात आमचा दुश्मन नाही आहे, या देशातलं एक महत्त्वाचं राज्य आहे. पण नरेंद्र मोदी अमित शहा आल्यापासून हा देशाचा पंतप्रधान आहे की गुजरातचा पंतप्रधान आहे? फक्त पंतप्रधान हा देशाचा असतो, एका राज्याचा नसतो. पण नरेंद्र मोदी हे गुजरातचेच पंतप्रधान वाटतात. या राज्यातली, महाराष्ट्रातली प्रत्येक चांगली आणि उत्तम गोष्ट काय दिसली का मोदी इथे आला की आम्हाला भीती वाटतो की हा घेऊन गुजरातला जाणार. सगळं उद्योग, व्यापार, नोकऱ्या आणि हे सगळे मिंधे सरकारमध्ये बसवलेले आहेत. हे तोंडामध्ये मूग गिळून गप्प बसतात, कारण लाचार आहेत ते, डरपोक आहेत ते. ही स्थिती या राज्याची आज झालेली आहे. पण जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत आपल्याला मुंबई या महाराष्ट्रापासून तोडता येणार नाही. ही भीती असल्यामुळे त्यांनी आधी शिवसेना तोडली आणि मग मुंबई तोडण्याचा विचार त्यांनी केला. पण शिवसेनेवर घाव जरी घातले तरी आम्ही सगळे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी इतक्या ठामपणे उभे आहोत की या व्यापाऱ्यांच्या 100 पिढ्या जरी खाली उतरल्या मोदी आणि शहांच्या, तरी ही मुंबई आणि हा महाराष्ट्र त्यांना तोडता येणार नाही आणि विकता येणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आम्ही सांगतो ना, तो यासाठीच सांगतो, या महाराष्ट्राच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणून आम्हाला इतिहास आहे. बाकी सगळ्यांना भूगोल आहे, आम्हाला इतिहास आहे. कारण इथे शिवाजी महाराज जन्माला आले. आणि अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे औरंगजेबासारखे का वागतात माहिती आहे का तुम्हाला? औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. पहा, औरंगजेबाचा जन्म अहमदाबादच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे, मोदीच्या गावापासून जवळ. तिथे औरंगजेबाचा जन्म झाल्यामुळे त्या मातीचा गुण त्यांच्यात गेला आणि हे आमच्याशी, महाराष्ट्राशी उभा दावा मांडून औरंगजेबासारखे आमच्याशी वागतायत. पण लक्षात घेतलं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला या महाराष्ट्रानं 25 वर्ष झुंजत ठेवलं आणि शेवटी याच महाराष्ट्रात गाडलं. हे त्याने विसरू नये. हा इतिहास आहे. आणि महाराष्ट्र हा आपला इतिहास कधी विसरत नाही. शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे महाराष्ट्रातच का जन्माला आले? बाळासाहेब ठाकरे या महाराष्ट्रातच का जन्माला आले? ही मातीच तशी. या मातीमध्ये बेईमानी चालत नाही, ढोंग चालत नाही. हा महाराष्ट्र लढणाऱ्यांचा आहे. आज सकाळी मी पाहिलं, त्याला काही बोलतो देवेंद्र फडणवीसने सकाळी काय सांगितलं? आमचं जर सरकार आलं या राज्यामध्ये, महाराष्ट्रात आलं तर काय करणार माहिती आहे का? नोकऱ्या देणार वगैरे काय बोललेलं नाही. त्यानंतर उद्योग चाललाय महाराष्ट्राच्या बाहेर, तो रोखेन असं बोलला नाही. काय म्हणाला हा माणूस? मला गंमत वाटली, ह्या ना एवढी अक्कल येते कुठून? आम्ही पाकिस्तानवर तिरंगा फडकवू म्हणे.
अरे महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे, या महाराष्ट्राविषयी बोला. आम्ही पाकिस्तानवर तिरंगा फडकवू. माझं असं म्हणणं आहे, देवेंद्र फडणवीसना खूप महान परमात्मा आहे तो. या राज्यात जन्माला आला, आमचं भाग्य समजतो आम्ही. तुम्ही पाकिस्तानात जाऊन तिरंगा फडकवणार आहात, तुम्ही जरूर जा, आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू. पण त्याच्या आधी एक काम केलं पाहिजे, मणिपूरला जाऊन तिरंगा फडकवा. ज्या मणिपूरमध्ये गेल्या 2 वर्षापासून फक्त हिंसाचार आहे आणि देशाचे प्रधानमंत्री तिकडे जाऊ शकले नाही अजून. देशाचा आमचा भाग आहे. अरे जा आणि तिकडे तिरंगा फडकवून दाखव. अरे जा. त्या लडाखमध्ये चीन घुसलेला आहे, चीनी सैन्य घुसलेलं आहे, आमची भूमी चीननं गिळलेली आहे. हिम्मत असेल तिरंगा घेऊन जा देवेंद्रजी, तिथे फडकवा तिरंगा. 2014 साली मोदी आमचे म्हणाले होते, जब हमारी सरकार आएगी तो जो पाकिस्तान के पास कश्मीर है वो भी हम ले लेंगे. वाट बघतोय आम्ही. जा तिकडे तिरंगा फडकवा. झालं काय, निवडणुका आल्या की हिंदुस्तान काय हिंदू मुसलमान, भारत पाकिस्तान, बटेंगे तो कटेंगे नवीन घोषणा दिली आहे ना. कोणी दिली तर योगी आदित्यनाथने. बटेंगे तो कटेंगे काय असतं, बटेंगे कटेंगे. 23 तारीख को हम आपको भगाएंगे, 23 तारीख को आपकी फटेंगे. अरे काय बटेंगे काय कटेंगे. या योगीला 4 भाऊ आहेत. योगी आदित्यनाथला 4 भाऊ आहेत, 4. वो जो है बाबाजी, उसको हम बाबाजी बोलते हैं. त्याला 4 भाऊ आहेत. गेल्या 40 वर्षात 4 भाऊ एकत्र येऊन कधी भेटले नाहीत. 4 भावांनी 40 वर्षात एकमेकाचं तोंड पाहिलं नाही आणि आम्हाला शिकवते बटंगे कटेंगे, बटंगे तो कटेंगे. साला आपल्या राज्यात बघ, आज त्याच्या राज्यामध्ये एका इस्पितळाला आग लागली आणि 15 लहान मुलं जन्माला आलेली जळून मेली त्याच्या राज्यात. आणि इथे येऊन हा बटंगे तो कटंगे करतोय. लहान मुलांचे प्राण आपल्या राज्यात वाचवू शकत नाही. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, एक है तो सेफ है. महाराष्ट्रासारखं सेफ राज्य जगाच्या पाठीवर नाही. हे राज्य अनसेफ करण्याचं काम गेल्या काही वर्षात तुम्ही केलं आहे. मी मोदींना वारंवार आवाहन करतो, तुम्ही या राज्यात येण्याचं बंद करा. तुम्ही आल्यामुळे हा महाराष्ट्र अनसेफ झालेला आहे. तुम्ही आल्यामुळे हे राज्य अस्थिर झालेलं आहे. आम्ही सेफ आहोत. आम्ही सेफ आहोत तोपर्यंत राष्ट्र सेफ आहे, हिंदुस्थान सेफ आहे. लक्षात घ्या. महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. हा महाराष्ट्र या भारताचा आधार आहे. नरेंद्र मोदी आम्हाला नका शिकवू तुम्ही. आम्ही सेफ आहोत म्हणून तुमचा देश सेफ आहे, तुमचं प्रधानमंत्री पद सेफ आहे. आम्हाला शिकवता, या महाराष्ट्राच्या जनतेला, मराठी माणसाला शिकवता. अरे आमचा धंदा या देशाचं रक्षण करणं आहे. आम्ही पळपुटे नाही आहोत, आम्ही रणछोडदास नाही आहोत. तुम्ही रणछोडदास आहात. आमचा मराठ्यांचा पिढीजात धंदा आहे या देशाचं रक्षण करणं, हिमालयाचं रक्षण करणं. हिमालय जेव्हा जेव्हा संकटात आला तेव्हा हा सह्याद्री मदतीला गेलेला आहे. हा इतिहास आहे. आणि तुम्ही आम्हाला इथून अक्कल शिकवता, अक्कल पाजळता. अरे या बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आहे. एक लक्षात घ्या, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी या महाराष्ट्रात जे पेरलेलं आहे ना, ते बोगस बियाणं नव्हतं तुमच्या BJP सारखं. खरं बियाणं होतं हिंदुत्वाचं, मराठी अस्मितेचं. हा सगळा विचार आपण केला पाहिजे. ही निवडणूक फक्त सत्ता आणण्यासाठी नाही आहे आमची. मी तर प्रत्येक निवडणुकीत सांगतो, ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, महाराष्ट्राच्या अस्मितेची निवडणूक आहे. या निवडणुकीला सुनील राऊत उभे नाही आहेत भाई, तुम्ही मी उभा नाही आहे. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र उभा आहे. या निवडणुकीमध्ये आपलं महाराष्ट्र राज्य उभं आहे आणि आपल्याला महाराष्ट्राला विजयी करायचं आहे. नाहीतर मराठी माणसाचं अस्तित्व या राज्यातून
मुंबईतून नष्ट होईल. हे आपल्याला होऊ द्यायचं नाही. मोदी काय आहे, आता ही निवडणूक झाली परवा की मोदीचा कार्यक्रम आलेला आहे. ब्राझीलला चालले आहेत, फिरले आता महाराष्ट्रात, ब्राझीलला चालले आहेत 20 तारखेला. तिथून जाणार मेक्सिकोला, मेक्सिकोतून ते पुढे जातात थायलंडला, आणि थायलंडमधून चाललेले आहेत ते परत रशियात. हा माणूस रशियात वारंवार का जातो मला कळत नाही. काहीतरी गोड काय रशियामध्ये आहे मला कळत नाही. आता असा त्यांचा मोठा दौरा श्रमपरिहाराचा असा ठरलेला आहे. पण काही हरकत नाही, भविष्यात त्यांना केदारनाथला हिमालयात जाऊन बसायचं आहे. त्याच्या आधी जग फिरून घेत आहेत. अमित शहानाही बरोबर घेऊन जा, पाठोपाठ फडणवीसही जातील. कारण उद्या या महाराष्ट्रामध्ये आमचं राज्य आल्यावर 25 वर्ष आम्ही हटत नाही, हे मी मोदींना सांगू शकतो. आणि महाराष्ट्रात परवा आमची सत्ता आल्यावर, उद्या आमची सत्ता आल्यावर पुढल्या 6 महिन्यामध्ये मोदी दिल्लीत राहत नाही, हे तुम्हाला मी सांगतो. मोदी तो गयो, मोदी राहत नाही. महाराष्ट्रात ज्या क्षणी महाविकास आघाडीचा असा आमचा भगवा फडकेल त्या दिवशी दिल्लीतून त्यांचा खाली उतरेल झेंडा. हे मी तुम्हाला आत्ता खात्रीनं सांगतो. देश वाट बघतोय, चंद्रबाबू नायडू वाट बघतोय, नितीश कुमार वाट बघतोय महाराष्ट्रात काय होत आहे. या कुबड्या लगेच खेचून काढणार आणि हे कोसळणार, हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. खोटाडे लोक एक नंबरचे, भंपक, यांच्या हातात देश आपण 10 वर्ष दिला. आम्ही त्यांना पाठिंबा दिला, आमची मती भ्रष्ट झाली होती. वेळेस सावध झालो. आता काय जिंकण्यासाठी काढले त्यांनी, लाडकी बहीण. त्याला आम्हाला आतापर्यंत माहीत नव्हतं की आम्हाला बहिणी आहेत, पण ती लाडकी आहे की नाही आम्हाला आता कळलं. बहिणी आहेत आपल्याला, आपण अनेक वर्ष बहिणींचं रक्षण करतोय, बहिणींना मदत करतो. शाखा शाखातून आमदार, खासदार, नगरसेवक, शाखा प्रमुख आमचे करतायत. संकट आलं की आम्ही धावतो. पण 1500 रुपयाच्या बदल्यात लाडकी बहीण, त्यांनी कसं काय होणार आता? त्यांना मतं मिळणार आहेत लाडक्या बहिणींची? मी सांगतो नाही. आता बहिणींचा अपमान आहे फक्त 1500 रुपये. त्यापेक्षा आमचं असं म्हणणं आहे की तुमची लाचारी आम्ही स्वीकारणार नाही. त्यापेक्षा आमच्या मुलांना नोकऱ्या द्या, आमच्या मुलांना नोकऱ्या द्या. ही मुंबई आहे, आमच्या नोकऱ्यांवरचा हक्क तुम्ही डावलू नका, आमच्या नोकऱ्या तुम्ही पळवू नका. गुजरातला नोकऱ्या द्या ना, 20-20 हजाराच्या, 25-25 हजाराच्या आहे ना. आमची शिकलेली मुलं आहेत, शिकलेल्या मुली आहेत. 1500 रुपयाची गरज नाही. तरी आम्ही ठरवलं आता ही योजना अधिक चांगल्या प्रकारे उद्या आमचं सरकार आल्यावरती आणायची. राहुल गांधीजींच्या उपस्थितीमध्ये उद्धवजी, शरद पवार साहेबांनी ही घोषणा केली की आता 23ला सरकार आल्यावरती महालक्ष्मी योजना अंमलात आणायची. महालक्ष्मी 1500 रुपये नाही, 3000 रुपये, एकदम 3000 रुपये. आणि महिलांना राज्यात प्रवास मोफत, फुकट, कुठे प्रवास करा. ही आहे महालक्ष्मी योजना. ही तरुण मुलं आहेत, शिकलेली आहेत, सुशिक्षित आहेत. अनेकांच्या हाताला काम नाही आहे. मोदी आणि शहामुळे आणि फडणवीसमुळे आमच्या नोकऱ्या घेऊन गेले गुजरातला. आम्ही असं ठरवलं आहे, तुमच्या हाताला काम देणं ही आमच्या सरकारची जबाबदारी आहे. आणि जोपर्यंत तुमच्या हाताला काम नाही तोपर्यंत सुशिक्षित बेरोजगारांना आम्ही 4000 रुपये देणार आहोत. 4000 रुपये. आम्ही असंही ठरवलेलं आहे की शेतकरी जो आमचा आहे त्याचं 3 लाखावरचं कर्ज माफ करायचं शेतकऱ्याचं. आणि आरोग्य विमा, हेल्थ इन्शुरन्स, 25 लाखाचा कुटुंबाचा आरोग्य विमा सरकार तुम्हाला देईल.
संकट येतं आहे, आजारपण येतं आहे कुटुंबात, करोनासारखं संकट कधी येतं, फार वाईट अवस्था त्या काळामध्ये झाली. उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री होता, त्याने कुटुंब प्रमुख म्हणून आपली काळजी घेतली. पाहिलं तरीही हातामध्ये पैसे पाहिजेत, विमा पाहिजे स्वतःचा. हा विमा 25 लाखाचा आपण देणार आहोत. अशा प्रकारे एक उत्तम सरकार आपण तुम्हाला देणार आहोत. आणि हा महाराष्ट्र पुन्हा एकदा वैभवशाली शिखरावर नेण्यासाठी आम्ही अथक परिश्रम करणार आहोत. या महाराष्ट्रानं आम्हाला खूप दिलं आहे, स्वाभिमान दिला, अभिमान दिला, सगळं काही दिलं. महाराष्ट्रानं कोणाला उपाशी ठेवलं नाही, लक्षात घ्या. या मुंबईनं कधीच कोणाला उपाशी ठेवलं नाही. पण आज मुंबईच्या पोटावर लाथ मारण्याचं काम नरेंद्र मोदी, अमित शहा, गौतम अडाणी आणि देवेंद्र फडणवीस करतात, हे विसरू नका. या मुंबईमध्ये आज असा एकही भूखंड नाही शिल्लक जो अडाणीच्या घशात गेलेला नाही. कोण अडाणी तुमचा कोण लागतो? धारावी अडाणीला 1 लाख कोटी रुपये मिळणार आहेत. 1 लाख कोटी आकडा समजून घ्या. धारावीतून 1 लाख कोटी अडाणीला मिळणार. ते का अडाणीचे आहेत की नरेंद्र मोदीचे पैसे? दौलत नरेंद्र मोदीची आहे, अडाणी सांभाळतो आहे, एवढंच मी सांगतो. न तर एवढा कोणी एका उद्योगपतीच्या मागे राहतो का असा बगलेत हात घालून? या मुंबईतली मिठागरं, आतापर्यंत मिठागराला कोणी हात नव्हता लावला. आमच्या मुलुंडला, आमच्या भांडुपला मिठागर आहेत ना, कोणी हात नव्हता लावला. मुंबईतली 22 मिठागरं अडाणीला देण्यात आली. मुंबईचे जकात नाके अडाणीला देण्यात आले. हे जे जकात बिकात काढलंय ते नाटक आहे. जकात नाके मोकळे केलेत कारण ते अडाणीला द्यायचे. ही मदर्स डेअरी अडाणीला दिली, महानंदा डेअरी दिली. हे सगळं एका व्यापाऱ्याला गुजरातच्या दिलं जात आहे, कारण दिल्लीत 2 गुजराती व्यापारी बसलेले आहेत. तिघे मिळून हा देश आणि हा महाराष्ट्र वाटून खात आहेत. आणि उद्या मराठी माणसाच्या हातामध्ये भिकेंच्या करवंट्या येणार आहेत. म्हणून हे राज्य आपल्याला वाचवायचं असेल तर आपण महाविकास आघाडी, कुठे मशाल आहे, कुठे तुतारी आहे, कुठे हात आहे, आम्ही सगळे एक आहोत. आणि या अर्थानं एक आहे तो सेफ आहे. ही घोषणा आपल्यासाठीच आहे दिलेली. आणि आपण सगळ्यांनी या महाराष्ट्र वाचवूया. राज ठाकरे यांना मी पुन्हा पुन्हा आमंत्रण देईन, आपण इथे येत राहा. मी एकनाथ शिंदेला आमंत्रण देईन, अधूनमधून तुम्ही येत राहा. इथे खाटा टाकण्याचं काम आमचे शिवसैनिक करतील, आमचे काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करतील. एक दिवस तुम्हाला त्या खाटेवरून तुमची राजकीय अंत्ययात्रा काढू, संपवून टाकू आम्ही तुम्हाला. या महाराष्ट्रात तुम्ही राहणार नाही आणि या महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. मी आमच्या विक्रोळी मतदारसंघातील माझ्या सगळ्या बांधवांना इतकंच सांगेन की जागते रहो, सावध रहा. ही लढाई फक्त सुनील राऊतांची, संजय राऊतांची, शिवसेनेची, काँग्रेसची किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची नाही. ही लढाई आपल्या महाराष्ट्राची आहे आणि ती आपल्याला जिंकायची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.